संगतीचा परिणाम संगत कोणाची करावं हे जीवनामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं संगत कोणाची केलं तर आपलं भलं होईल किंवा संगत कोणाची करू नये याच्यावर खूप काही चांगलं सांगणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका। काहीतरी मी सुनील डोबळे, तुम्ही पाहता HD गजर भक्तीचा YouTube चॅनल आणि या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हे बघा, जीवनामध्ये संगत कुणाची करा हा प्रश्न आम्हाला सर्वांनाच पडतो। तर जीवनामध्ये संगतीचा परिणाम खूप महत्त्वाचा आहे, कारण संगतीवरच आपलं जीवन घडलेलं असतं किंवा बिघडलेलं असतं। एक महत्त्वाचं आहे जीवनामध्ये आपल्याला संगत, कारण जीवनामध्ये सफल होण्यासाठी संगत खूप महत्त्वाची आहे आणि सर्व काही आपण करू शकतो, पण जीवनामध्ये संगत वाईट असेल तर आपण काही करू शकत नाही। त्याच्यासाठी संगत कोणाची करावं हा खूप महत्त्वाचा विषय आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। एक राजा होता आणि प्रधान राजासोबत राहतोच। मग त्या गावामधले लोक त्या प्रधानावरती टकून बसले आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न केला। मग संपवावं कसं हा विचार केल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की संपवण्याचं कारण एकच माणूस करू शकतो, तो आहे तो न्हावी। मग त्यांनी एक कट केला आणि त्या न्हाव्यापाशी गेले। न्हाव्यापाशी गेल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की त्याला जे काही प्रकरण आहे ते सर्व सांगितले आणि राजा त्याच्यापाशी दाढी करण्यासाठी जायचा। मग राजा नेहमीप्रमाणे दाढी करण्यासाठी तो न्हाव्यापाशी गेल्यानंतर ज्याप्रमाणे त्या लोकांनी सांगितले पुढे राजासमोर मांडला। मांडल्याच्या नंतर मग राजाला म्हणले की राजेसाहेब, तुमचे वडील माझ्यावरती खूप विश्वास करायचे आणि जीवनभर त्यांनी माझ्याजवळच दाढी केली आणि तुम्ही पण तसंच करताय, तुमचा सर्वांचा खूप माझ्यावर विश्वास आहे। मग तर राजेसाहेब विचार करा, तुमचे वडील खूप दिवस झाले वारलेत, तर ते कसे आहेत? कारण ह्या लोकांनी त्यांना सांगितले होते। सांगितल्याच्या नंतर तो तसंच बोलला। मग राजाला वाटलं की आपले वडील कसे आहेत हेच कळेना। त्यांनी सांगितले की तुमचे वडील कसे चांगले आहेत, सुखरूप आहेत, हे स्वर्गामध्ये बघायला पाहिजे। त्यांनी सांगितलं की कोण बघणार? मग न्हाव्यानं सांगितलं की एक माणूस आहे तुमचा, तो प्रधान। मग राजाच्या डोक्यामध्ये आलं आणि तो राजवाड्यामध्ये गेला आणि तुरंत सांगितला की प्रधानाला बोलवा। प्रधानाला बोलवल्याच्या नंतर प्रधानाला सर्व हकीकत सांगितली आणि प्रधानाला म्हणले की तू स्वर्गामध्ये जा, आई वडिलांची कैफत घेऊन ये, म्हणजे वडिलांची। मग चतुर होता प्रधान। मग प्रधानाच्या डोक्यामध्ये आलं की राजाला कोणीतरी काहीतरी सांगितले। हा विचार केला प्रधानाने आणि राजाला सांगितले ह्याच्यासाठी 10,000 रुपये लागतील आणि त्याच्यासाठी 2-3 दिवस टाइम लागेल। राजाने सांगितले हां। मग राजाने सांगितल्याप्रमाणे प्रधान विचार केला, आता काहीतरी करावं लागेल। त्यांनी आपल्या स्मशानापाशी 10 फीट लांबीची एक सुरांग बनवून एक दिवस निश्चित केला आणि त्या दिवशी प्रधान स्वर्गाला जाणार हे निश्चित झालं आणि त्या दिवशी चितेला आग लावणार। प्रधानाने चितेतून उडी टाकली आणि त्या भोयरामध्ये गेला आणि त्याच्यामध्ये काही थोडंसं मांसाहार त्या अग्नीमध्ये टाकले। दुसऱ्या दिवशी राजाला माणसाचे हाडं वगैरे सापडले। त्याप्रमाणे सर्व काही झालं। मग काही दिवस 4-8 दिवस गेले। राजाला दुःख झालं की आपला प्रधान गेला आणि 4-8 दिवसाच्या नंतर मग प्रधान त्या स्मशानभूमीत फिरत होता। फिरत असताना एकाने पाहिले आणि तुरंत राजाला त्याची खबर दिली। खबर दिल्यानंतर राजाला प्रधानाला आणण्यासाठी काही सैनिक पाठवले आणि प्रधान घरी आला। प्रधान घरी आल्याच्या नंतर सर्व काही प्रधानाच्या समोर सांगणार। मग राजाने विचारले कसं काय झाला तुझा प्रवास स्वर्गाचा? मग प्रधानाने सांगितले, काय सांगू राजेसाहेब, जशी तुम्ही चितेला आग लावली त्याप्रमाणे मी वर गेलो। वर जात असताना एक विमान भेटलं आणि त्या विमानात मी बसणार तितक्यामध्ये ती विमान निघून गेलं आणि मी चलत गेलो। काय सांगू त्या स्वर्गाचं? स्वर्गामध्ये खूप मोठा राजवाडा आहे, खूप काही फुलाची बाग आहेत, प्राणी आहेत, सर्व काही आनंद आहे। माझं मन यायचं नव्हतं तरी सुद्धा मी खबर द्यावं म्हणून मी इथपर्यंत आलो। मग राजाने विचारलं माझे वडील? म्हणले वडील तर तुमचे सुखरूप आहेत, काहीच टेन्शन नाही, पण त्यांना एक खंत आहे, म्हणजे त्यांनी एक खबर पाठवली आहे मला। ते म्हणजे कोणती? ते म्हणले की माझं सर्व काही आनंद आहे, पण माझी दाढी करण्यासाठी मला इथं न्हावी नाही। तो न्हावी नाही म्हणल्यानंतर तर न्हाव्याला पाठवायची तयारी करावी लागेल।
न्हाव्याला तर घाम फुटला, त्याप्रमाणे न्हाव्याची तुरंत राजाने एक आज्ञा केली की जावा चिता रचा आणि न्हाव्याला स्वर्गामध्ये पाठवा. आणि राजाने म्हणल्याप्रमाणे त्या चितेला आग लावली, न्हाव्याला तिथं सरणावरती रचले आणि चिता पेटवली. तर जशी चिता पेटवली तसा कायमचा तो न्हावी निघून गेला. तसं चांगल्याची संगत करण्याचा परिणाम हा वाईट माणसाची संगत करू नका, कारण पापाला सुद्धा मरावं लागतं. आपल्याला मरावं लागतं वाईट माणसाची संगत केल्यानंतर. तसे चांगल्या माणसाची संगत करा, जर जीवन तुमचं सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. वाईट माणसाची संगत केल्यानंतर आपल्याला मेल्यावर मरावंच लागेल हे निश्चित आहे. हेच मी याच्यामधून सांगतो. पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर लाईक शेअर कमेंट केल्याशिवाय राहू नका.